नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण याच्या आधीच्या तासिकेमध्ये स्वरसंधीविषयी माहिती पाहिलेली होती. त्याचप्रमाणे वर्णमाला याच्या आधीच्या तासिकेत पाहिलेली आहे. आपण वर्णमालेनंतर आपण संधीला सुरुवात केलेली आहे, कारण वर्णांचा संधी होत असतो आणि संधीचे 3 भागात आपण वर्गीकरण करत असतो. त्यामध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर आपण याच्या आधीच्या तासिकेत सुद्धा स्वरसंधीबद्दल पूर्वरूप माहिती घेतलेली होती. आता सविस्तर आपल्याला स्वरसंधीबद्दल माहिती पाहिजे. तर स्वरसंधी ज्यावेळेस 2 वर्णांचं एकत्रीकरण होत असतो, 2 वर्णांच्या एकत्रीकरणाला आपण संधी म्हणत असतो. आणि ज्यावेळेस हे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर अशा प्रकारच्या संधीला आपण स्वरसंधी असे म्हणत असतो. एकत्र येणारे 2 वर्ण हे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण. आता व्याकरणाच्या भाषेमध्ये पद म्हणजे शब्द आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा म्हणजे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हे एकत्र येतात आणि असे दोन्ही वर्ण हे स्वर असतात, तेव्हा आपण त्याला स्वरसंधी असे म्हणत असतो. तर स्वरसंधीचे काही नियम सुद्धा आहेत, आपण पाहू. या ठिकाणी नियम क्रमांक 1 आहे. स्वरसंधीच्या नियम क्रमांक 1 ला आपण नाव दिलेले आहे दीर्घत्व संधी. आता हा दीर्घत्व संधी काय सांगतो की एकत्र येणारे 2 वर्ण हे दोन्ही स्वर सजातीय स्वर असतील तर त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर येऊन संधी होतो, याला म्हणतात दीर्घत्व संधी. जसं आपण उदाहरणार्थ पाहिलेले तर हिमालय हा संधियुक्त शब्द आहे. आपल्याला याची फोड करायची आहे म्हणजे संधियुक्त शब्दाचा आपण विग्रह करतो. या ठिकाणी आपल्याला 2 पदे मिळतात. एक आहे हिम आणि दुसरं पद आहे इथं आलय. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की हिमालय या शब्दाचा संधी विग्रह केला आपण हिम अधिक आलय. तर याच्यात 2 वर्ण, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे इथं अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे इथं आ. अ आणि आ हे दोन्ही काय सजातीय स्वर आहेत, म्हणून यांच्या जातीतला दीर्घ स्वर येतो आणि संधी येतो, बरोबर येतो आ आणि संधियुक्त शब्द तयार होतो हिमालय. तशाच प्रकारे सूर्यास्त आहे. या सूर्यास्तमध्ये आपण 2 पदे पाहतो. एक आहे सूर्य आणि दुसरं आहे अस्त. सूर्य मधलचा अ खाली येतो, अस्त मधलचा अ खाली येतो. अ आणि अ दोन्ही सजाती आहेत, म्हणून यांच्या जातीचा दीर्घ स्वर म्हणजे आ येतो आणि संधी होतो, संधियुक्त शब्द तयार होतो सूर्यास्त. स्वरसंधीचं नियम क्रमांक 1 पाहिलेले आपण. नियम क्रमांक 2चं नाव आहे इथं गुणादेश संधी. आदेश म्हणजे बदल होय, संस्कृतमधून आलेला हा शब्द आहे, त्याला आदेश म्हटले जाते. आदेश म्हणजे बदल, 2 वर्णांच्या जागी तिसराच वर्ण येणे, याला आदेश असं म्हटले जाते. त्यापैकी नियम क्रमांक 2 ला आपण नाव दिलेलं आहे गुणादेश संधी. गुणादेश संधीचा नियम हा सांगतो की एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा अ किंवा आ असेल आणि त्यांच्या पुढे येणारा वर्ण अनुक्रमे ई, उ आणि ऋषीचा रू, ऱ्हस्व किंवा दीर्घ असतील तर त्या दोहोंबद्दल अनुक्रमे अ किंवा आ पुढे ई आलेला असेल तर ए असा आदेश होतो. अ किंवा आ यापुढे उ आलेला असेल तर ओ असा आदेश होतो आणि अ किंवा आ यापुढे ऋषीचा रू आलेला असेल तर अर असा आदेश होतो आणि संधी होतो. यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. गुणादेश संधी समजावून घेण्यासाठी आपण उदाहरण पाहू. पहिलं उदाहरण या ठिकाणी इथं महेश, दुसरा आहे चंद्रोदय आणि तिसरा आहे राजर्षी. आता या ठिकाणी आपण महेशचा संधी विग्रह करू. या ठिकाणी बघा इथं महा अधिक ईश. आपण संधियुक्त शब्दाची ज्यावेळेस फोड करतो, विग्रह करतो, त्यावेळेस दोन्ही पदे आपल्याला महत्त्वपूर्ण, त्यांना अर्थपूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तो संधी विग्रह योग्य आहे. आपण पाहिले पहिलं पद आहे इथं महा आणि दुसरं पद आहे इथं ईश. महा म्हणजे मोठा, ईश म्हणजे ईश्वर. दोन्ही पदे अर्थपूर्ण आपल्याला इथं मिळालेली आहेत. आपण याच्यापैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बाहेर काढलेला आहे आ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बाहेर काढलेला आहे तो म्हणजे ई. आपण इथं पाहतो नियम सांगतो आपल्याला पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ, इथं आ आलेला आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई असेल तर आदेश होईल ए. अ अधिक आ बरोबर आदेश होतो ए आणि संधियुक्त शब्द तयार होतो महेश. हा संधी स्वरसंधीचा नियम क्रमांक 2 गुणादेश संधीच्या नियमानुसार तयार होणारा हा शब्द होता, तो म्हणजे इथं महेश. त्याचप्रमाणे इथं आहे चंद्रोदय आणि राजर्षी. चंद्रोदयचा आपण संधियुक्त शब्दाचा विग्रह करतो. चंद्र अधिक उदय. चंद्र मधलचा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि उदय मधलचा दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ आहे. अ अधिक उ बरोबर आदेश का होईल ओ असा आदेश होतो आणि संधियुक्त शब्द तयार होतो चंद्रोदय. तिसरा शब्द आपण पाहिलेला राजर्षी. राजर्षी या शब्दाचा आपण विग्रह करतो. राजा अधिक ऋषी, दोन्ही अर्थपूर्ण पदे आपल्याला इथे मिळतात.
पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे आ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे ऋषीचा रू, म्हणून आदेश होतो अर आणि संधियुक्त शब्द तयार होतो राजर्षी. स्वर संधीच्या नियम क्रमांक 2 नुसार तयार होणारे शब्द आपण या ठिकाणी इथे पाहिलेले आहे. त्याचं नाव आहे गुणादेश संधी. त्यानंतर स्वर संधीचं नियम क्रमांक 3 आहे, त्याला म्हणतो आपण वृद्ध्यादेश संधी. वृद्धी म्हणजे वाढ आणि आदेश म्हणजे बदल. नवीन वर्णांची नव्याने भर पडणे याला म्हणतात वृद्ध्यादेश. वृद्ध्यादेश संधीचा नियम हा सांगतो एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढे येणारा वर्ण ए किंवा आई असेल तर या दोहोंबद्दल त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर म्हणजे आई येतो आणि संधी होतो. यालाच आपण वृद्ध्यादेश संधी म्हणतो. वृद्ध्यादेश संधीमधलचा नियम क्रमांक 1 आहे. उदाहरण आपण या ठिकाणी इथं पाहिलेले आहे. एक आणि सदैव. आपण संधियुक्त शब्दाचा विग्रह करतो. एक अधिक एक, एक या शब्दाचा संधी विग्रह केला आपण. एक अधिक एक, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे तर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए आहे. नियम सांगतो आपल्याला अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आलेला असेल तर आदेश काय होतो? आई हाच आदेश होतो आणि संधियुक्त शब्द तयार होतो एक. आपण नियम क्रमांक 3 वृद्ध्यादेश संधी नियमामध्ये 1 नंबर पाहिलेला आहे की अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई हे दीर्घ संयुक्त स्वर आलेला असेल तर त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर आई येतो आणि संधी होतो. तशाच प्रकारे सदैव हा एक दुसरा शब्द आहे. आपण याचा सुद्धा संधी विग्रह करतो. सदा अधिक एव. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए आहे. अ किंवा आ यांच्या पुढे आई आलेला असेल तरीही संधियुक्त शब्द तयार होत असताना त्यांच्यामध्ये आई असा आदेश होतो. म्हणजे नवीन शब्दाची भर त्याच्यामध्ये पडते, म्हणून त्याला आपण वृद्ध्यादेश असं म्हटलेलं आहे. स्वर संधीचा नियम क्रमांक 3 मध्ये वृद्ध्यादेश पाहिलं. स्वर संधीचा नियम क्रमांक 3 वृद्ध्यादेश मध्ये नंबर 2 आहे. त्या ठिकाणी आपण इथं पाहतो की अ किंवा आ या स्वरांपुढे दुसरा संयुक्त स्वर येतो. ओ किंवा औ आलेला असेल तर त्या दोहोंबद्दल औ असा आदेश होतो आणि संधी होतो. त्यालाच म्हणतात वृद्ध्यादेश संधी. वृद्धी म्हणजे वाढ आणि आदेश म्हणजे बदल. आता बघा या ठिकाणी जलौघ या शब्दाचा विग्रह करू आपण. जल अधिक ओघ. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ असा आदेश होतो. या दोहोंबद्दल औ असा आदेश झाला आणि संधियुक्त शब्द तयार झाला जलौघ. इथे शब्द तयार होतो जलौघ. हा संधियुक्त शब्द वृद्ध्यादेश संधी नियम क्रमांक 2 नुसार तयार झालेला आहे. वृद्ध्यादेश संधी नियम क्रमांक 2 हा सांगतो आपल्याला की अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोनबद्दल औ असा आदेश होतो आणि संधी होतो. त्याचं उदाहरण आपण जलौघ हा एक पाहिलेला आहे. दुसरं उदाहरण आहे त्याचं बालौदार्य. आता बालौदार्य या शब्दाचा आपण विग्रह करू. बाला अधिक औदार्य. बाला म्हणजे लहान, औदार्य म्हणजे मोठेपण. आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण औ आहे तरी आदेश होतो औ आणि संधियुक्त शब्द तयार होतो बालौदार्य. स्वर संधीचे नियम 3 पाहिलेले आपण. नियम क्रमांक 1 दीर्घत्व संधी, नियम क्रमांक 2 गुणादेश संधी, नियम क्रमांक 3 वृद्ध्यादेश संधी. तर नियम क्रमांक 4 पाहणार आहोत आपण. त्याचं नाव आहे यनादेश संधी. आदेश म्हणजे बदल. आता या ठिकाणी यनादेश संधी नियम आपल्याला सांगतो एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा ई उ आणि ऋषीचा रू असेल, रस्व किंवा दीर्घ, आणि त्याच्या पुढे येणारा वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर त्या दोहोंबद्दल अनुक्रमे य व आणि र असा आदेश होतो आणि पुढील स्वर त्यात मिसळतो व संधी होतो. यालाच म्हणतात यनादेश संधी. आता यनादेश संधी नियमानुसार तयार होणारे शब्द आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण शब्द लिहिलेला आहे प्रीत्यर्थ. आता प्रीत्यर्थचा संधी विग्रह आपण इथं करतो. 2 पदे आपल्याला इथं मिळतात. एक आहे प्रीती, प्रीती येणार नाही, या ठिकाणी येतो प्रीती, आणि दुसरा इथं अर्थ. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे ई आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अ. या ठिकाणी आदेश सांगतो आपल्याला ई किंवा ई उ रू ऋषीचा रू असेल तर त्या पुढे विजातीय स्वर आलेला असेल. ईच्या पुढे अ हा विजातीय स्वर आहे म्हणून या ई बद्दल काय येतो
य येतो आणि पुढील स्वर त्यात मिसळतो. पुढचा स्वर अ आहे म्हणून त्याच्यात काही बदल होणार नाही. आणि शब्द प्रीतीमधलचा ई खाली घेतला होता, इथे उरलेला आहे फक्त प्रीत. आणि अर्थमधलचा अ खाली घेतलेला आहे, इथे उरलेला आहे फक्त थ. त्याच्यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे य. त ची उभी रेष निघून जाते, य जोडल्या जातो आणि शब्द तयार होतो प्रीत्यर्थ. संधी नियम 4 नुसार यनादेश संधीनुसार तयार होणारा शब्द आपण इथं पाहिलेला आहे. तशाच प्रकारे आणखी काही शब्द आहेत या ठिकाणी. अतिउत्तम. अतिउत्तम या शब्दाचा आपण विग्रह करतो अति अधिक उत्तम. आता अतिचा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण येतो ई आणि उत्तम मधलचा दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण येतो उ. ईच्या समोर उ हा विजातीय आहे म्हणून ई बद्दल य असा आदेश येतो आणि पुढील स्वर उ त्यामध्ये मिसळतो, त्याबद्दल होतो यू आणि शब्द तयार होतो अत्युत्तम. नंतरचा शब्द आहे कित्येक. कित्येकचा संधियुक्त शब्दाचा विग्रह करतो आपण किती अधिक एक. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे ई आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे इथं ए. ई साठी ए हा विजातीय आहे म्हणून ई बद्दल य येतो आणि पुढील स्वर ए त्यात मिसळतो, शब्द तयार होतो ये आणि संधियुक्त शब्द तयार होतो कित्येक. आणि त्याचप्रमाणे इथं पित्राज्ञा हा एक संधियुक्त शब्द आहे, त्याचा विग्रह करतो आपण पितृ अधिक आज्ञा. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ऋषीचा ऋ आहे आणि आज्ञामधलचा दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ आहे. ऋषीचा ऋ असेल तर आदेश होतो र आणि पुढील वर्ण त्यात मिसळतो तो म्हणजे आ, शब्द तयार होतो रा आणि संधियुक्त शब्द तयार होतो पित्राज्ञा. अशा प्रकारे आपण स्वर संधीचे नियम 4 पाहिलेले आहेत. नियम क्रमांक 4चं नाव होतं यनादेश संधी. यनादेश संधी आपल्याला सांगतो ई उ आणि ऋषीचा ऋ ऱ्हस्व किंवा दीर्घ या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल अनुक्रमे य व आणि र असा आदेश होतो आणि पुढील स्वर त्यात मिसळतो व संधी होतो, यालाच म्हणतात यनादेश संधी. त्यानंतर आहे स्वर संधीचा नियम क्रमांक 5. नियम क्रमांक 5चं नाव आहे विशेष आदेश. कारण या ठिकाणी एकत्र येणारे वर्ण हे संयुक्त स्वर आहेत म्हणून आपण त्याला विशेष आदेश असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये नियम सांगतो आपल्याला ए आई आणि ओ औ हे दीर्घ संयुक्त स्वर पहिल्या पदाच्या शेवटी आले असता त्याच्या पुढे येणारा स्वर कोणताही स्वर असेल तर तो त्यासाठी विजातीय स्वर असतोच. कोणताही स्वर आल्यास त्यामध्ये अनुक्रमे अय आय अव आणि आव असा आदेश होतो आणि पुढील स्वर त्यात मिसळतो व संधी होतो, यालाच म्हणतात विशेष आदेश. आता या ठिकाणी ए च्या पुढे कोणताही विजातीय स्वर आलेला असेल तर त्याबद्दल अय येतो. आईच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आलेला असेल तर त्याबद्दल आय येतो. ओच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आलेला असेल तर त्याबद्दल अव येतो आणि आऊच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आलेला असेल तर त्याबद्दल आव येतो आणि पुढील स्वर त्यात मिसळतो व संधी होतो, यालाच विशेष आदेश असं म्हटले जाते. आता या संधी नियमानुसार तयार होणारा शब्द कशा प्रकारे तो तयार होतो ते आपण समजावून घेऊ. या ठिकाणी शब्द आपण लिहिलेला आहे नयन. या नयन या शब्दाचा आपण विग्रह करतो ने प्लस अन. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे ए आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अ. नियम सांगतो आपल्याला ए च्या पुढे कोणताही विजातीय स्वर आलेला असेल तर अनुक्रमे अय असा आदेश होतो. हा झालेला आदेश अय. पुढील स्वर त्यात मिसळतो, पुढचा स्वर अ आहे म्हणून काही बदल होणार नाही, जसेला तसंच राहील. ने मधलचा ए खाली घेतला होता, इथं उरला होता फक्त न आणि अन मधलचा अ खाली घेतलेला आहे, इथं सुद्धा उरलेला आहे न. त्यात मिसळायचं आपल्याला अय. या मधलचा अ न मध्ये गेला तर काही बदल होत नाही, य जसं तसं लिहिला जातो, शब्द तयार होतो नयन. आपण या ठिकाणी इथं पाहिलेला आहे विशेष आदेश संधीनुसार तयार होणारा शब्द. दुसरा शब्द इथं गायन. आता गायन या शब्दाचा आपण विग्रह करतो गय प्लस अन, गय अधिक अन. आता पहिल्या पदात शेवटचा वर्ण कोणता येईल मग? गय मध्ये आई येतो, दीर्घ स्वर आई आणि अन मधलचा दुसऱ्या पदाचा पहिला स्वर येतो तो अ. आईसाठी अ विजातीय आहे म्हणून पुढे येणारा वर्ण आई आहे म्हणून आदेश होतो आय असा आदेश होतो आणि संधी पुढील स्वर त्यात मिसळतो, पुढचा स्वर अ असल्यामुळे काही बदल होत नाही म्हणून शब्द तयार होतो गायन. नंतर आपण या ठिकाणी इथं पाहिले नाविक. आता नाविक या संधियुक्त शब्दाचा आपण विग्रह करतो इथं 9 अधिक 1. 9 अधिक 1. आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय येतो? दीर्घ संयुक्त स्वर औ येतो
आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई आहे. आदेश काय होणार? आ व असा आदेश होतो. इथं आदेश बद्दल आदेश झालेला आहे आ व, आणि पुढील स्वर त्यात मिसळतो. पुढचा स्वर ई आहे म्हणून वेलांटी येतो, शब्द तयार होतो नाविक. आवी झाला आणि तो या न मधलचा औ खाली घेतलेला होता, आपण इथं उरलेला आहे फक्त न. इक मधलचा ई खाली घेतलेला, इथं उरलेला आहे फक्त क. आता आपल्याला त्याच्यात मिसळायचं आहे आवी. न मध्ये आ मिसळला, ना झाला, वी जशाला तसंच लिहिल्या गेलं आणि शब्द तयार झाला नाविक. आपण संधी स्वर संधीचे नियम 5 पाहिलेले आहेत. नियम क्रमांक 1 दीर्घत्व संधी, नियम क्रमांक 2 गुणादेश संधी, नियम क्रमांक 3 वृद्धादेश संधी, नियम क्रमांक 4 यनादेश संधी आणि नियम क्रमांक 5 विशेष आदेश संधी. असे स्वर संधीचे 5 नियम पाहिलेले आपण आणि या 5 नियमानुसार स्वर संधी होत असतो. आता याच्यानंतर आपल्याला स्वर संधीचे प्रकार पाहायचे आहेत. स्वर संधीचे 2 प्रकार पडतात. एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. पूर्व म्हणजे पहिलं आणि पर म्हणजे दुसरं. संधियुक्त शब्द तयार होत असताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कायम राहून दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावत असेल तर अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी म्हणतात. तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण लोप पावून दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कायम राहत असेल तर त्याला पररूप संधी असे म्हणतात. तर पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे दोन्ही संधी आपण समजावून संधीचे नियम संपलेले आहेत. आपण स्वर संधीचे 2 उपप्रकार पाहू, त्यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आता पूर्वरूप संधी आपल्याला सांगतो नियम की पहिला एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिला स्वर म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा कायम राहून दुसऱ्या पदाचा म्हणजे दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा लोप पावतो आणि संधी होतो, याला म्हणतात पूर्वरूप संधी. म्हणजे 2 स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो, अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हटल्या जाते. पूर्व म्हणजे पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो. कसं बघा, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी इथं पाहिले झालेसे हा संधियुक्त शब्द आहे. आपण याचा विग्रह करतो झाले अधिक असे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे ए आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अ. आता झालेसे हा संधियुक्त शब्द तयार होत असताना ए हा पहिला स्वर कायम राहतो आणि अ या दुसऱ्या स्वराचा लोप होतो, म्हणून याला आपण पूर्वरूप संधी असं म्हटलेलं आहे. पूर्वरूप संधीचं उदाहरण क्रमांक 2 बघा. इथं 2 शब्द आपण इथं अर्थपूर्ण घेत असतो. संधियुक्त शब्दाचा विग्रह करत असताना पहिला पद आहे इथं खिडकी आणि दुसरं पद आहे इथं आत. पहिल्या पदात शेवटचा वर्ण आहे ई आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे आ. संधियुक्त खिडकीत हा शब्द तयार होत असताना ई हा पहिला स्वर कायम राहतो आणि संधी होतो व दुसऱ्या स्वर आ याचा लोप होतो, म्हणून याला आपण पूर्वरूप संधी असं म्हटलेलं आहे. पूर्व म्हणजे पहिलं. त्यानंतर काहीसा हा संधियुक्त शब्द आहे, याचा विग्रह करतो आपण. काही अधिक असा. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे इथं ई आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अ. तर काहीसा हा संधियुक्त शब्द तयार होत असताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण म्हणजे पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण म्हणजे दुसरा स्वराचा लोप होतो आणि संधी होतो, म्हणून याला आपण पूर्वरूप संधी असं म्हटलेलं आहे. नंतरचा शब्द आहे लाडूत. आता याच्यात 2 पदे मिळतात आपल्याला. एक आहे लाडू आणि दुसरा आहे आत. लाडू अधिक आत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे उ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे आ. आता संधियुक्त शब्द लाडूत हा शब्द तयार होत असताना उ हा पहिला स्वर कायम राहतो आणि आ हा दुसरा स्वराचा लोप होतो, म्हणून त्याला आपण पूर्वरूप संधी असे म्हणत असतो. आणि नंतरचा शब्द आहे नदीत. याचा विग्रह करतो आपण. नदी अधिक आत. आता या ठिकाणी 2 स्वर एकत्र येतात. त्यामध्ये पहिला स्वर आहे इथं ई आणि दुसरा स्वर आहे आ. संधियुक्त शब्द नदीत तयार होत असताना पहिला स्वर ई कायम राहतो आणि दुसरा स्वर आ लोप पावतो, म्हणून याला आपण पूर्वरूप संधी म्हटलेलं आहे. स्वर संधीचे 2 प्रकार आहेत, एक पूर्वरूप संधी आणि दुसरं पररूप संधी. तर पूर्वरूप संधी आपण समजावून घेतलेला आहे. आता आपण पररूप संधी म्हणजे काय हे लक्षामध्ये घेऊ. आता परचा अर्थ होतो इथं दुसरा. एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण म्हणजे पहिला स्वर याचा लोप होतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण म्हणजे दुसरा स्वर कायम राहतो आणि संधी होतो,
म्हणजे थोडक्यात लक्षामध्ये घ्यायचं असेल तर संधियुक्त शब्द तयार होत असताना पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा स्वर कायम राहून संधी होतो. अशा प्रकारच्या संधीला आपण पररूप संधी असे म्हणत असतो. पर म्हणजे दुसरा. आता उदाहरणामध्ये लक्षामध्ये घेऊ आपण. हातून हा संधियुक्त शब्द आहे, याचा विग्रह केला आपण हात अधिक ऊन. आता विग्रह केल्यानंतर दोन पदे मिळालेली आहेत आपल्याला. एक पद आहे हात आणि दुसरं पद आहे ऊन. व्याकरणाच्या भाषेमध्ये शब्दांना पद असं म्हटले जाते. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता येईल? अ. काना मात्रा वेलांटी इकार उकार काही नसेल तर अ येतो खाली. त्यानंतर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे इथं उ. दोन्ही स्वर आहेत म्हणूनच स्वर संधी आहे. आता हातून हा संधियुक्त शब्द तयार होत असताना अ या पहिल्या स्वराचा लोप होतो आणि उ या हा दुसरा स्वर कायम राहून संधी होतो, म्हणून पर म्हणजे दुसरा, म्हणून याला आपण म्हटलेले पररूप संधी. नंतरचं उदाहरण आहे घरी. या ठिकाणी आपण याचा विग्रह करतो. घर अधिक ई. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई. अ आणि ई. घरी हा संधियुक्त शब्द तयार होत असताना अ या पहिल्या स्वराचा लोप होतो आणि ई हा दुसरा स्वर कायम राहून संधियुक्त शब्द तयार होतो, म्हणून याला आपण म्हणतो पररूप संधी. त्यानंतर आहे नुमजे. या ठिकाणी आपण याचा विग्रह करतो. न अधिक उमजे. या ठिकाणी दोन शब्द, दोन वर्ण, दोन स्वर आपल्याला मिळतात. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ आहे. आता हा संधियुक्त शब्द तयार होत असताना अ हा पहिला स्वर लोप पावतो आणि उ हा दुसरा स्वर कायम राहून संधी होतो, म्हणून तो पररूप संधीचं उदाहरण आहे. त्यानंतरचा शब्द आहे एक एक. आपण याचा विग्रह करतो. एक अधिक एक. एक अधिक एक दोन नाही, एक अधिक एक. आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय इथं अ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए आहे. संधियुक्त शब्द एक एक तयार होत असताना अ या पहिल्या स्वराचा लोप होतो आणि ए या दुसरा स्वर कायम राहतो आणि संधी होतो, म्हणून आपण त्याला पररूप संधी असं म्हटलेलं आहे. नंतरचा शब्द आहे सांगेन. या ठिकाणी याचा विग्रह होतो सांग प्लस एन. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए. संधियुक्त शब्द तयार होत असताना अ या पहिल्या स्वराचा लोप होतो आणि ए हा दुसरा स्वर कायम राहून संधी होतो, म्हणून आपण त्याला पररूप संधी असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा शब्द इथं करून. आता या ठिकाणी आपण याचा विग्रह करून बघू. एक आहे कर आणि दुसरा आहे ऊन. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ. संधियुक्त शब्द करून तयार होत असताना अ चा या पहिल्या स्वराचा लोप होतो आणि उ हा दुसरा स्वर कायम राहतो आणि संधी होतो, म्हणून याला आपण पररूप संधी असं म्हटलेलं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण स्वर संधी, त्याचे 5 नियम आणि स्वर संधीचे 2 प्रकार म्हणजे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे समजावून घेतलेले आहे. आता संधीचा दुसरा प्रकार तो म्हणजे व्यंजन संधी. आपण व्यंजन संधी समजावून घेणार आहोत. व्यंजन संधी म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपण त्याची माहिती बघू की एकत्र येणारे दोन वर्ण, एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल, तर अशा प्रकारच्या संधीला आपण व्यंजन संधी असे म्हणत असतो. तर हे व्यंजन संधी म्हणजे काय, व्यंजन संधी कसा होतो आणि त्याचे नियम काय आहेत, हे आपण व्यंजन संधी हा नंतरच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमीला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर्स करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहज आणि सुलभ होईल.